हाय. तर आपल्याला बोलताना जी शक्ती दिली आहे, पॉवर दिलेली आहे की तुम्ही जे बोलाल ते खरं होईल, म्हणून शब्द न शब्द, शब्दांमध्ये खूप पॉवर आहे. खूप चांगलं बोलायचं आहे, सगळ्यांसाठीही बोलायचं आणि आपल्या स्वतःसाठी पण बोलायचं आहे. काही मिळवायचं असेल ना आपल्याला, तरीही आपल्या मुखातनं ते खूप क्वांटिटीने खूप खूप वेळा ते शब्द निघाले पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी खऱ्या होतात, खऱ्या ठरतात. मग ती डिमांड कसली असो, सुखांची असो, कोणाच्यासाठी दुआ असो, अरदास असो, प्रार्थना असो, चांगलं बोलायचं. आपण पूर्वी जे करायचो ना, की पिक्चर पण बघितलेले आहेत की खुलजा सिमसिम, अलीबाबा चालीस चोरमध्ये बघितलं आपण की खुलजा सिमसिम म्हटलं की एक असा डोंगराचा भाग असायचा, पण तो दोन भागांमध्ये असा गेटप्रमाणे तो उघडायचा आणि मग तो अलीबाबा चालीस चोर आतमध्ये जायचा आणि पाहिजे तेवढा खजाना घेऊन यायचा त्यातनं. पण मग खरंच का ते गेट बनवलेलं होतं? त्या डोंगराला कुठला गेट होता? नाही. आपल्याला सांगताना स्टोरी सांगितली, आपल्याला मजेदारही वाटली, पण त्यातला मेन सार आहे ना, कोणी नीट समजवलं नाही. तो सार असा होता की त्या अलीबाबाच्या तोंडामध्ये एवढी ताकद होती, त्या पॉवरने तो बोलायचा त्या डोंगराला की खुलजा सिमसिम, आणि तो गेटप्रमाणे दोन भागांमध्ये त्याचे दरवाजे उघडल्यासारखे व्हायचे. अर्धा डोंगर इकडे आणि अर्धा डोंगर तिकडे, आणि मध्ये तो खजाना त्याला भेटायचा. अक्षरशः आपला हे मुख पण तसंच आहे. खुलजा सिमसिम म्हटलं की खजाना बाहेर आला पाहिजे, आणि तेव्हा कळतं की आतमध्ये काय आहे, चांगलं भरून ठेवलेलं आहे की घाण भरून ठेवलेली आहे. आपली सगळी अख्खी क्वालिटी, तुम्ही मग किती छान कपडे घाला, तुम्ही किती ज्वेलरी वापरा, तुम्ही कितीही स्टाईल मारा कुठली, की आम्ही खूप चांगल्या सोसायटीतनं आहोत, तुमचं एकदा हे उघडलं की तुमची क्वालिटी कळून जाते की तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात. आणि म्हणून ह्या मुखामध्ये खूप पॉवर आहे. हे मुख दिलं आहे, खूप मोठा खजाना टाईप आपल्याला दिलेला आहे, पण आपल्याला त्याच्यातनं शब्द काढून आणि ह्या ब्रह्मांडाकडून त्याच वस्तू घ्यायला आपण कमी पडतो आहेत. म्हणून खूप छान बोलायचं आहे आणि खूप पॉवर आहे या मुखामध्ये, तिचा नीट वापर करायचा आहे. कारण हा जेवढा ब्रह्मांड आपण बघतो आहोत, हा ब्रह्मांड पण अख्खं याच्यातच आहे. धरती माता याच्यात आहे, सूर्यचंद्र तारे, सगळा धन दौलत सगळं काही याच्यात आहे. सोनं नाणं, हिरे मोती माणिक, सागर, समुद्र, नद्या, सगळं काही तर याच्यामध्ये आहे. अख्ख्या ह्या ब्रह्मांडकडून आपण मागण्याची ताकद ठेवू फक्त ह्या एकट्या मुखाने. म्हणून ह्या नेहमीच चांगलं बोलून स्वतःसाठी पण काही चांगलं मागून बघा, तुम्हाला अनुभव येतील. टेक केअर.